1632 साल आहे. लाल किल्ल्यातील सावलीत एक 13 वर्षाची मुलगी थरथरत उभी आहे. तिच्या मनगटांना रेशमी धाग्यांनी बांधले आहे, जे विलासीपेक्षा कैदेच्या साखळ्यांसारखे वाटत आहेत. तिला तिची नवीन भूमिका माहीत नाही. सम्राट शहांची नवीन उपपत्नी. पुढची 40 वर्षे ती 20 फूट उंच भिंतींमागे कैद होईल. हजारो स्त्रियांशी स्पर्धा करेल, एका पुरुषाच्या लक्ष्यासाठी, जो तिला फक्त एक सुंदर वस्तू म्हणून पाहतो. तिचे नाव इतिहासातून मिटले जाईल, पण तिचे दुःख मुघल हरमच्या गल्लीत शतकानुशतके गुंजत राहील. तुम्हाला वाटते की मुघल साम्राज्यात स्त्रियांचे जीवन कसे होते? तुम्ही कल्पना करता की रेशमी उषा, रत्नजडित पायल आणि शक्तिशाली सम्राटांसोबत रोमॅन्टिक संध्याकाळ. पण वास्तव इतके काळे, इतके योजनाबद्ध, क्रूर होते की आधुनिक मानवी तस्करी त्याच्यासमोर नवखी वाटेल. मुघल उपपत्नींच्या नरकमय जीवनाबद्दल तुम्ही जे शोधणार आहात, ते मध्ययुगीन भारतातील राजवाड्यातील जीवनाच्या प्रत्येक रोमॅन्टिक कल्पनेचा चुराडा करेल. ही प्रेम किंवा विलासाची कथा नाही. ही सौंदर्याची, मृत्यूची शिक्षा आणि अस्तित्वासाठी मानवी प्रतिष्ठेचा पूर्ण त्याग करणाऱ्या जगातील सर्वात परिष्कृत स्त्री कैद प्रणालीची कथा आहे. मुघल हरम केवळ पत्नी आणि उपपत्नींचा संग्रह नव्हता. तो एक काळजीपूर्वक रचलेला यंत्र होता, जो स्त्रियांच्या आत्म्याला तोडण्यासाठी तयार केला गेला आणि स्वर्गाच्या भ्रमात ठेवला. जेव्हा अकबरने त्याचे झेनाना आयोजित केले, तेव्हा तो रोमॅन्टिक निवासस्थान तयार करत नव्हता. तो 5000हून अधिक स्त्रियांचा तुरुंग कॉम्प्लेक्स बांधत होता, आणि बहुतेक कधीच बाहेरचे जग पाहू शकणार नव्हत्या. इतिहासाच्या पुस्तकात न सांगितलेले सत्य हे आहे: मुघल हरममध्ये फक्त 5% स्त्रिया सम्राटाच्या लैंगिक सुखासाठी होत्या. 5%. बाकी सेविका, पहारेकरी, नातेवाईक आणि हो, त्या उपपत्नी ज्या टाकल्या गेल्या, विसरल्या गेल्या किंवा अयोग्य ठरवल्या गेल्या. कल्पना करा, 4950 इतर स्त्रियांसोबत सोन्याच्या पिंजऱ्यात कैद होणे. सर्वजण एका पुरुषाच्या क्षणिक लक्ष्यासाठी स्पर्धा करतात, जो प्रत्येकाच्या जीवन-मृत्यूचा स्वामी आहे. हरमची भौतिक रचना त्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल सर्व सांगते. संपूर्ण कॉम्प्लेक्सला प्रचंड भिंतींनी वेढलेले, घुसखोरांना बाहेर ठेवण्यासाठी नव्हे, तर स्त्रियांना आत ठेवण्यासाठी. फक्त एकच प्रवेशद्वार, आणि ते दिवस-रात्र युनिक्स किंवा खोजेद्वारे राखलेले, ज्यांचे संपूर्ण अस्तित्व स्त्रियांच्या पलायन रोखणे आणि अनधिकृत पुरुषांना आत येण्यापासून रोखणे याभोवती फिरते. वास्तुकला स्वतः निरीक्षणासाठी डिझाईन केलेली, गुप्त मार्ग आणि भूमिगत कक्षांसह, जे पहारेकरांना प्रत्येक संभाषण, प्रत्येक हालचाल, प्रत्येक श्वासावर नजर ठेवण्याची परवानगी देतात. पण खरा भयानक भाग भिंती किंवा पहारेकरी नव्हते, तो पदानुक्रम होता, जो स्त्रियांना एकमेकांविरुद्ध अतिशय क्रूर मार्गाने वळवत असे. उपपत्नी, ज्यांना परिस्थर, साका आणि कॅनिस म्हणून ओळखले जाते, या विकृत पर्यावरणात एक विचित्र मध्यभागी स्थान घेतात. त्या पत्नी नव्हत्या म्हणून कायद्याचे संरक्षण नव्हते. त्या सेविका नव्हत्या म्हणून सम्राटाच्या मनोरंजनाशिवाय स्पष्ट उद्देश नव्हता. त्या सतत अनिश्चिततेत जगतात. आज सम्राटाचा अनुग्रह मिळेल की पूर्ण त्याग हे कधीच माहीत नसते. या स्त्रियांसाठी दैनिक वास्तव हे लक्झरीच्या विषात मानसिक यातनांचे मास्टर क्लास होते. प्रत्येक राणी आणि महत्त्वाची उपपत्नी तिचे स्वतंत्र अपार्टमेंट, घराणे, सम्राटाचे लक्ष वेधण्याचे हताश प्रयत्न राखते. पण बहुतेक उपपत्नी डॉर्मिटरी आणि व्हरांड्यात राहतात, गोदामातल्या मालासारख्या एकत्र पॅक केलेल्या. त्या महागडे कपडे घालतात आणि समृद्ध अन्न खातात, पण त्या कैदी असतात, फाशीची वाट पाहत असताना शेवटचे जेवण घेत असतात. या स्त्रियांमधील स्पर्धा बंडखोरी किंवा एकजुटीला रोखण्यासाठी मुद्दाम रचलेली होती. हरेम प्रणालीचा दुर्दैवी दुष्परिणाम नव्हता ईर्ष्या, तो संपूर्ण यंत्र चालवणारे इंजिन होता. जेव्हा स्त्रिया लक्ष्याच्या तुकड्यांसाठी एकमेकांशी लढतात, तेव्हा त्यांना सर्वांना दडपणाऱ्या प्रणालीवर प्रश्न करण्याची वेळ किंवा ऊर्जा नसते. या मानवी तस्करीच्या ऑपरेशनला पुरवठा करणारे स्रोत मुघल क्रूरतेची खरी व्याप्ती दाखवतात. युद्धबंदी उपपत्नी बनतात, विकत घेतलेल्या गुलाम उपपत्नी बनतात, विजयी प्रदेशांच्या मुली उपपत्नी बनतात. जेव्हा मुस्लिम फौजा राजपुतांचे किल्ल्यांना वेढा घालतात, तेव्हा आतल्या स्त्रियांना इतक्या भयानक निवड करावी लागते की 16,000 स्त्रिया कैद होण्यापेक्षा सामूहिक आत्मदहन पसंत करतात. 1296 मध्ये 16,000 स्त्रिया हरेमच्या भिंतींमागे लैंगिक गुलाम होण्यापेक्षा अग्नितुड्या मारतात. त्या संख्येबद्दल विचार करा. 16,000 स्त्रिया हरेमच्या जीवनापेक्षा मृत्यू पसंत करतात. या लैंगिक गुलामीची योजनाबद्ध स्वरूप संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले होते. अहमदशाह अब्दालीच्या फौजांनी मराठा स्त्रियांना विशेषतः अफगाण हरेम भरण्यासाठी कैद केले.
गैरमुस्लिम स्त्री गुलामांना काफिर म्हणून आयात केले जात. गैरमुस्लिम जगातील अविश्वासू आणि त्यांना सेविका किंवा लैंगिक वस्तू म्हणून नियुक्त करण्यापूर्वी इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात. बर्लोक बेटी जमातीला मुघलांशी युद्धात कैद झालेल्या मराठा स्त्रिया मिळाल्या आणि त्यांच्या वंशजांना मोराटू म्हणून ओळखले जाऊ लागले, ज्यांच्या स्त्रिया पिढ्यानपिढ्या उपपत्नी म्हणून वापरल्या जात. पण मुघल हरेम प्रणालीचे खरे प्रतिभान या स्त्रियांना मिळवण्यात नव्हते. ते त्यांना इतके पूर्णपणे तोडण्यात होते की त्या स्वतःच्या दडपशाहीत सहभागी होतात. हरेममधील निरीक्षण जाळ्या आधुनिक जगाने उत्पादित केलेल्या कोणत्याहीपेक्षा अधिक परिष्कृत होते. भूमिगत मार्ग प्रत्येक अपार्टमेंटला जोडतात. युनिक्स आणि हेऱ्यांना संभाषणे ऐकणे आणि संशयित वर्तनाची नोंद करण्याची परवानगी देतात. प्रत्येक महिला पहारेकरीला हरेममध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल नाझिया म्हणजे नजरदाराला एक लिखित अहवाल पाठवणे आवश्यक होते. प्रत्येक गोष्ट. शिक्षा प्रणाली यादृच्छिक क्रूरता आणि किरकोळ उल्लंघनांना अतिप्रभावी प्रतिसाद देऊन दहशत निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेली होती. 14 उपपत्नींना परवानगीशिवाय एकमेकांना भेटण्याच्या गुन्ह्यासाठी दात काढले गेले. एकमेकांना भेटणे. संदेश स्पष्ट होता. साथीदाराच्या सर्वात मूलभूत मानवी गरजेसाठीही विशेषाधिकार असतो, जो कधीही काढून घेतला जाऊ शकतो. भूमिगत कक्ष फक्त निरीक्षणासाठी नव्हत्या. त्यात फाशीच्या सुविधा, गॅलोज आणि मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी खोल विहिरी होत्या. फॅन सिगार किंवा हँगिंग हाऊस इतक्या कार्यक्षम विल्हेवाट प्रणालीशी जोडलेले होते की स्त्रिया कुणालाही कळू न देता गायब होऊ शकतात. सम्राटाचा न्याय वेगवान, गुप्त आणि निरपेक्ष होता. हरेममधील अनेक स्त्रिया फक्त पुरुष डॉक्टरशी बोलण्याच्या संधीसाठी आजाराचे नाटक करत. सम्राटाव्यतिरिक्त एकमात्र पुरुष ज्यांना त्या पाहू शकतात. त्या हताशपणाबद्दल विचार करा, ज्यात आजाराचे नाटक करून काही मिनिटांसाठी संभाषण, ज्यात त्या व्यक्तीला वस्तूऐवजी व्यक्ती म्हणून वागवले जाते. मानसिक अलगाव इतका पूर्ण होता की काही स्त्रिया कठोर शिक्षेचा धोका पत्करूनही स्वतःला व्यक्ती म्हणून वागवले जाण्याची आठवण करून घेतात. या प्रणालीचे आरोग्य परिणाम अपेक्षित आणि दुर्लक्षित होते. उच्च बालमृत्यू दरामुळे सम्राटाला अनेक मुले होणे आवश्यक होते, ज्यामुळे उपपत्नींवर सतत लैंगिक कार्यक्षमतेचा दबाव येतो. बंदिस्त लोकसंख्येत व्याधी वेगाने पसरतात आणि सम्राट आणि त्याचे कुलीन विविध औषधे सेवन करतात, ज्यामुळे तरुणवयात नपुंसकता येते. हरमचे कृत्रिम वातावरण मन आणि शरीराच्या स्वतःच्या रोगांना जन्म देतात. स्त्रिया संपूर्ण जीवन कॉम्प्लेक्समध्ये घालवतात. मुक्त हवा श्वास घेत नाहीत किंवा स्वतंत्र निवडी करत नाहीत. त्यांच्याकडे कारंजे, तळे, बागा आणि फळबागा होत्या. पण हे सजावट तुरुंगाच्या कक्षेवर, खरे विलास नव्हे. सतीनिसा कर्नमची कथा हरेम प्रणालीतील प्रगतीची क्षमता आणि तिची अंतिम व्यर्थता दाखवते. ती मुमताज महलची सतत साथीदार आणि विश्वासू बनून उपपत्नीसाठी उच्चतम स्थान मिळवते. ती मुमताज महलच्या शेवटच्या क्षणात बुहानूर येथे हजर होती, महाराणीच्या हाताला धरून, जेव्हा ती प्रसूतीत मरण पावली. हा विश्वास आणि निकटता सतीनिसा कर्नमला इतर उपपत्नींपेक्षा खूप वर उंचावते. पण तिचे उन्नत दर्जा तिची मूलभूत स्थितीला बदलू शकत नाही. ती मालमत्ताच राहते, मौल्यवान मालमत्ता. आणि जेव्हा शहाजहा मरण पावला, तिला ताजमहलजवळ दफन केले जाते. तिचे अंतिम विश्रांतीस्थान मृत्यूतही शाश्वत सेवेचे प्रतीक बनते. हरममधील प्रजनन प्रोटोकॉल स्त्रियांना माणसेऐवजी पशुप्रमाणे वागवले जात असल्याचे दाखवतात. उपपत्नींना त्यांच्या मासिक चक्राचा मागोवा घेणे आणि हरेम प्रशासकांना अहवाल देणे अपेक्षित होते. गर्भधारणेची चिन्हे दाखवणाऱ्यांना ताबडतोब अलग केले जाते आणि सतत निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यांच्या आरोग्य किंवा आरामासाठी नव्हे, तर त्या गर्भपात करू नयेत किंवा स्वतःला इजा करू नयेत याची खात्री करण्यासाठी. संभाव्य वारस मौल्यवान असतो. ती स्त्री फक्त एक भांडे असते, जिला प्रसूतीपर्यंत कार्यक्षम ठेवणे आवश्यक असते. नवीन उपपत्नींची निवड प्रक्रिया आधुनिक मानव तस्करी ऑपरेशनशी परिचित असणाऱ्यांना ओळखीची वाटेल. स्काउट्स विजयी प्रदेशातून तरुण मुली ओळखतात, ज्या सौंदर्य किंवा बुद्धिमत्तेची चिन्हे दाखवतात, जी सम्राटाच्या आवडीला अपील करू शकतात. वय क्वचितच विचारात घेतले जाते. 10 वर्षांच्या मुलींना हरममध्ये आणले जाते आणि त्यांच्या भूमिकेसाठी तयार केले जाते, ज्यात त्यांच्या पूर्वीच्या ओळख काढून टाकल्या जातात आणि सम्राटाच्या इच्छेनुसार पूर्ण अधीनता येते. या मुलींना मिळणारे प्रशिक्षण सर्वसमावेशक आणि भयानक असते.
त्या आवाज न करता चालणे शिकतात, बोलले जाईपर्यंत बोलू नये आणि सम्राटाच्या गरजा व्यक्त करण्यापूर्वी अंदाज करणे. त्या हरमच्या जटिल शिष्टाचाराचा अभ्यास करतात. कोणती उपपत्नी त्यांच्यापेक्षा वर आहेत आणि प्रत्येक स्तराला आदर देण्याचे नियम शिकतात. कसा दाखवायचा हे लक्षात ठेवतात. सर्वात महत्त्वाचे, त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके दडपतात की त्या रिकाम्या कॅनव्हस बनतात, ज्यावर सम्राट त्याच्या इच्छा प्रोजेक्ट करू शकतो. या प्रणालीचे धार्मिक औचित्य मानसिक नियंत्रणाचा आणखी एक स्तर जोडते, जो प्रतिकार अशक्य करतो. इस्लामी कायद्यानुसार पुरुषांना अनेक पत्नी आणि अमर्याद उपपत्नी ठेवण्याची परवानगी असते, आणि सम्राटाचे आध्यात्मिक सल्लागार सतत हे कल्पना मजबूत करतात की शासकाची सेवा ही धार्मिक भक्ती आहे. उपपत्नींना सांगितले जाते की या जीवनातील दुःख पुढील जीवनात पुरस्कृत होईल आणि त्यांच्या नशिबाचा प्रतिकार हा देवाच्या इच्छेचा प्रतिकार आहे. हे आध्यात्मिक हाताळणी शारीरिक दबावापेक्षा हरेममध्ये व्यवस्था राखण्यात अधिक प्रभावी असते. हरेम प्रणालीचे आर्थिक वास्तव त्याची खरी व्याप्ती आणि योजनाबद्ध स्वरूप दाखवते. मुघल साम्राज्याने या सुविधा राखण्यासाठी प्रचंड संसाधने खर्च केली, कारण सम्राट विशेषतः कामुक होते म्हणून नव्हे, तर हरेमने अनेक राजकीय कार्य बजावली. ती विजयी लोकांना त्यांच्या स्त्रिया घेऊन अपमानित करण्याचा मार्ग होती. ती सामरिक विवाह आणि भेटवस्तू देवाणघेवाणद्वारे मैत्री मजबूत करण्याचे राजकीय साधन होती. ती साम्राज्याची संपत्ती आणि शक्तीचे प्रदर्शन होती, जे विदेशी अभ्यासकांना प्रभावित करते आणि संभाव्य शत्रूंना भयभीत करते. हरेममधील दैनिक वेळापत्रक स्त्रियांना व्यस्त ठेवण्यासाठी डिझाईन केलेले होते. तरभा त्यांना धोकादायक संबंध विकसित करण्यापासून रोखते. सकाळ वैयक्तिक सजावट आणि तयारीत जाते. दुपार संगीत, कविता आणि नृत्यातील धडे, ज्या सम्राटाचे मनोरंजन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. सायंकाळ सांप्रदायिक क्रियाकलापांसाठी राखीव, ज्यावर युनक्स काळजीपूर्वक देखरेख करतात, खासगी संभाषणे किंवा निकट मैत्री रोखण्यासाठी. हरेममधील अन्नप्रणाली नियंत्रित पदार्थ वितरण जाळ्यासारखी कार्य करते. जेवण विश्वसनीय सेवकांनी तयार केले जाते आणि विषबाधा रोखण्यासाठी अनेक लोकांनी चाखले जाते. पण खरे नियंत्रण अन्नाला पुरस्कार आणि शिक्षा म्हणून मुद्दाम वापरण्यात येते. सम्राटाला आवडलेल्या उपपत्नींना व्यंजने आणि विशेष पदार्थ मिळतात, ज्या अनुग्रहातून पडतात त्यांच्या जेवणाला मूलभूत पोषणापुरते कमी केले जाते. या प्रणालीचा मानसिक प्रभाव गहन असतो. स्त्रिया त्यांचे मूलभूत अस्तित्व सम्राटाच्या मंजुरीशी जोडतात. हरेम महिलांना उपलब्ध वैद्यकीय काळजी संपूर्ण प्रणालीची गणना करणारी स्वरूप दाखवते. स्त्रीच्या दिसण्यावर किंवा प्रजनन क्षमतेवर परिणाम करणाऱ्या आजारासाठी डॉक्टर ताबडतोब बोलावले जातात, पण मानसिक आरोग्य समस्या दुर्लक्षित किंवा अलगाववाळी शिक्षेद्वारे सक्रियपणे दडपल्या जातात. उदासीनता किंवा बंडखोरीची चिन्ह दाखवणाऱ्या स्त्रियांना उपचार मिळत नाहीत. त्या काढून टाकल्या जातात, फाशीने किंवा दूरच्या ठिकाणी निर्वासनेने, जिथे त्या हरेम स्थिरतेला धोका पोहोचू शकत नाहीत. हरेममधील संवाद प्रतिबंध आधुनिक उच्चतम सुरक्षा तुरुंगापेक्षा अधिक प्रशिस्त होते. स्त्रियांना कुटुंबांना पत्र लिहिणे किंवा बाहेरच्या जगातील बातम्या मिळवणे निषिद्ध होते. त्या परवानगीशिवाय पहरेकरी किंवा सेवकांशी थेट बोलू शकत नाहीत. उपपत्नींमधील संभाषणे देखील निरीक्षित आणि नोंदवले जातात. उद्देश पूर्ण माहिती अलगाव निर्माण करणे, जे समन्वित प्रतिकार किंवा पलायन प्रयत्न रोखते. ऋतूनुसार रोटेशन प्रणाली कोणत्याही उपपत्नीला सम्राटावर जास्त प्रभाव विकसित करण्यापासून रोखते. वेगवेगळ्या वर्षाच्या काळासाठी, वेगवेगळ्या समारंभांसाठी आणि वेगवेगळ्या सम्राटाच्या मूडसाठी वेगवेगळ्या स्त्रिया निवडल्या जातात. हे सततचे बदल स्थिर संबंध रोखतात, तर सर्व स्त्रियांना दुर्मिळ संधींसाठी चिंताग्रस्त स्पर्धेत ठेवतात. शिक्षा वाढ प्रोटोकॉल अप्रत्यक्षित क्रूरतेद्वारे आत्मा तोडण्यासाठी डिझाईन केलेले होते. किरकोळ उल्लंघन तात्पुरत्या अलगावात परिणामित होते. वारंवार उल्लंघन इतर उपपत्नींसमोर शारीरिक शिक्षेत परिणामित होते. चेतावणी म्हणून गंभीर गुन्हे पर्मनंट विकृती किंवा मृत्यू आणतात, पण सर्वात कपटी शिक्षा मानवता विध्वंस होती. राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांसाठी राखीव होत्या, ज्या जास्त व्यक्तिमत्व, जास्त स्वातंत्र्य किंवा इतर स्त्रियांशी जास्त आसक्ती दाखवतात, त्या त्यांच्या स्वतःचा पूर्ण मिटवण्यासाठी डिझाईन केलेल्या मानसिक यातनांना सामोरे जातात. हरममधील वृद्धत्व प्रक्रिया संपूर्ण प्रणालीचा सर्वात क्रूर पैलू असू शकतो.
उपपत्नी जसजशा वृद्ध होतात आणि शारीरिक आकर्षण गमावतात तसतसे त्या हरम पदानुक्रमात हळूहळू खाली जातात. पूर्वीच्या आवडत्या तरुण स्त्रियांच्या सेविका बनतात. त्यांच्या साम्राज्यिक रहस्यांचे जिव्हाळ्याचे ज्ञान त्यांना धोकादायक बनवते, पण कमी मूल्य त्यांना विनाकारण बनवते. अनेक वृद्ध उपपत्नी शांतपणे काढून टाकल्या जातात, सुरक्षा जोखीम रोखण्यासाठी. या स्त्रियांचा वारसा त्यांना कैद करणाऱ्या भिंतींपलीकडे पसरतो. त्यांच्या मुलांना वारसा मिळतो, जो पिढ्यानपिढ्या भारतीय समाजाला आकार देतो. मातृबंध आणि कुटुंब रचनांच्या योजनाबद्ध विनाशाने चिन्हांकित रक्तरेषा तयार करतो. उपपत्नींचे पुत्र बहुतेकदा प्रशासक किंवा सैनिक बनतात, साम्राज्यिक वारसा आणि आईचे गुलाम दर्जामध्ये कायम अडकलेले. मुलींना आणखी काळा नशीब सामोरे जाते. स्वयंचालितपणे हरम प्रणालीची मालमत्ता बनतात. शतकानुशतके चालणाऱ्या लैंगिक गुलामीच्या चक्रांना कायम ठेवतात. या हरममधील रेकॉर्ड कीपिंग या मानवी तस्करी ऑपरेशनचे औद्योगिक स्केल दाखवते. तपशीलवार नोंदी प्रत्येक स्त्रीचा उगम, शारीरिक वैशिष्ट्ये, लैंगिक कार्यक्षमता रेटिंग आणि प्रजनन इतिहास दस्तऐवजीकरण करतात. हे प्रेमपत्रे किंवा रोमॅन्टिक कविता नव्हत्या. हे पशुपालन चार्ट होते, जे माणसांना गुरांसारखं ट्रॅक करतात. कोणत्या रक्तरेषा सर्वात आकर्षक संतती देतात आणि कोणते प्रदेश सर्वात आज्ञाधारी गुलाम पुरवतात हे नोंदवतात. नियंत्रण राखण्यासाठी वापरल्या गेलेल्या मानसिक तंत्रे आधुनिक ब्रेन वॉशिंग प्रोग्रामपेक्षा अधिक परिष्कृत होत्या. नवीन उपपत्नी कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करताच योजनाबद्ध ओळख मिटवण्यातून जातात. त्यांच्या जन्मनावांना त्यांच्या कार्य दर्शवणाऱ्या पदव्या बदलल्या जातात. त्यांचे वैयक्तिक इतिहास संभाषणाचे निषिद्ध विषय बनतात. त्यांच्या सांस्कृतिक प्रथा, धार्मिक विश्वास आणि कुटुंबीय जोडण्या योजनाबद्धपणे दडपल्या जातात, जोपर्यंत त्यांच्या मूळ स्वतःचा काहीच अवशेष राहत नाही. पुरस्कार प्रणाली खोट्या आशेचा पदानुक्रम तयार करतात, जो स्त्रियांना आज्ञाधारी ठेवतो, जरी त्यांचे जीवन नष्ट होत असले तरी. प्रगतीची शक्यता, साम्राज्यिक मुलाला जन्म देणे, अनुग्रह मिळवणे, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देण्यासारखे जवळच लटकत असते. ही उत्पादित अशा साखळ्यांपेक्षा बंड रोखण्यात अधिक प्रभावी असते, कारण ती स्त्रियांना त्यांच्या कैदेत सहभागी बनवते. हरममधील मृत स्त्रियांसाठी विल्हेवाट पद्धती त्यांच्या अस्तित्वाचा पूर्णपणे मिटवण्यासाठी डिझाईन केलेल्या होत्या. मृतदेह चिन्ह नसलेल्या कबरीत दफन केले जातात किंवा बिना समारंभ जाळले जातात. त्यांच्या मृत्यूची कोणतीच नोंद ठेवली जात नाही. कुटुंबांना सूचना दिल्या जात नाहीत. या स्त्रिया फक्त गायब होतात, जणू कधीच अस्तित्वात नव्हत्या. त्यांचे जीवन प्रशासकीय दस्तऐवजातील फुटनोट्सपर्यंत कमी होतात, जे साम्राज्यिक मालमत्ता नुकसान ट्रॅक करतात. धार्मिक अधिकारी आणि साम्राज्यिक प्रशासकांमधील सहयोगाने वैचारिक चौकट तयार केली, जी या प्रणालीला देवाने नियोजित म्हणून औचित्य देते. विद्वानांनी धार्मिक ग्रंथ तयार केले, ज्यात स्त्रियांच्या गुलामीचे देवाच्या इच्छेनुसार स्पष्टीकरण केले जाते. न्यायाधीशांनी कायद्याचे निर्णय जारी केले, जे कैदे स्त्रियांना सर्व हक्क काढून घेतात. कवींनी साम्राज्यिक हरमच्या सौंदर्याचे गान करणाऱ्या कविता लिहिल्या, ज्या तयार करणाऱ्या दुःखाकडे दुर्लक्ष करतात. मुली, पत्नी आणि बहिणींच्या योजनाबद्ध गुलामीत परिणामित होईल. हरेम सुरक्षासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञान नवकल्पना इस्लामी जगातील तुरुंग प्रणालीसाठी मॉडेल बनल्या. भूमिगत निरीक्षण जाळे, संवाद निरीक्षण प्रणाली, अलगाव प्रोटोकॉल सर्व हरेम भिंतींमध्ये परिष्कृत केले गेले, इतर सामाजिक नियंत्रण स्वरूपात निर्यात करण्यापूर्वी. या स्त्रिया मानवी बंधन परिपूर्ण करण्याच्या प्रयोगात अनिच्छुक चाचणी विषय होत्या. नवीन उपपत्नी पुरवणारे आंतरराष्ट्रीय व्यापार जाळे आधुनिक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यक्षमतेशी कार्य करतात. मध्य आशिया, कॉकेशस आणि पूर्व युरोपातील गुलाम बाजार सर्व मुघल हरेम भरण्यासाठी विदेशी स्त्रियांची मागणी पुरवतात. जहाजे नियमितपणे भारतीय बंदरात मानवी माल घेऊन येतात, साम्राज्यिक सुखासाठी नियोजित. कारव्हान डोंगर पार करतात, मुलींना पॅक प्राण्यांसारख्या साखळदंडाने बांधलेल्या. अंतिम अपमान जीवनात नव्हे तर मृत्यूत येतो, ज्यात मृत उपपत्नींनाही दफनात प्रतिष्ठा नाकारली जाते. अनेकांना सामूहिक कबरीत चिन्हांशिवाय दफन केले जाते. इतरांना बिना समारंभ जाळले जाते आणि राख विखुरली जाते. भाग्यवान काही जसे सती किंवा निसाकर्णम साम्राज्यिक कबरीजवळ दफन मिळवतात. पण हे सन्मानही त्यांच्या शाश्वत सेवेचे जोर देतात, त्यांच्या मानवतेचा उत्सव साजरा करण्याऐवजी.
मुघल हरेम प्रणाली साम्राज्याच्या पतनाने संपली नाही, ती विकसित झाली, अनुकूल झाली आणि शतकानुशतके दक्षिण आशियातील सामाजिक रचना प्रभावित केली. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लैंगिक गुलामीची स्वीकृती, सौंदर्य आणि आज्ञाधारकतेवर आधारित स्त्री मूल्याचा पदानुक्रम सर्व सुधारित स्वरूपात आजही सांस्कृतिक प्रथांमध्ये अंतर्भूत आहेत. या हरेम भिंतींमध्ये प्रवेश करणाऱ्या स्त्रिया केवळ त्यांचे ऐतिहासिक क्षणाचा बळी नव्हत्या, त्या स्त्री स्वायत्ततेविरुद्धच्या योजनाबद्ध युद्धातील हताहत होत्या, ज्यात लैंगिकता सामूहिक विनाशाचे शस्त्र म्हणून वापरली जाते. त्यांचे दुःख साम्राज्यिक शक्तीचे अपरिहार्य नव्हते, ते आवश्यक होते, कारण स्त्रियांच्या आत्म्याला तोडणे हे सम्राटांनी जीवनाच्या सारावर आपले वर्चस्व दाखवण्याचा मार्ग होता. त्या राजवाड्यातील प्रत्येक रेशमी पडदा मानवी दुःखाच्या धाग्यांनी विणलेला होता. प्रत्येक रत्नजडीत पायल सजावट म्हणून वेशातील शृंखला होती. प्रत्येक बागेतील कारंजे त्या स्त्रियांच्या अश्रूंसह बुडबुडत होते, ज्या कधीच स्वतःचे नशीब निवडू शकल्या नाहीत. मुघल हरेम प्रेमाचा राजवाडा नव्हता, तो मानवी निराशेचा कारखाना होता. औद्योगिक कार्यक्षमतेने आणि त्याचे उत्पादने हजारो स्त्रियांचे तुटलेले आत्मे होते, ज्यांची नावे आपल्याला कधीच माहीत नसतील, पण ज्यांचे दुःख इतिहासातून गुंजते जेव्हा शक्ती निरपेक्ष होते आणि मानवता विनाकारण होते, याची चेतावणी म्हणून.